हॅलो मित्रांनो, आज आम्ही आदरणीय विनायकराव बाबूराव पाटील शिंदे यांच्या गायगोट्यामध्ये आलेले आहोत। आपण पाहू शकता अतिशय सुंदर गायगोटा आहे आणि या सर्व गायी जवळपास 50 गायी आहेत आणि याचं संगोपन आमचे प्रतापराव दररोज करत असतात। आणि विशेष सांगायचं म्हणजे या गायीच्या माध्यमातून जे दूध येतं हे दूध कुठल्याही डेअरीला वगैरे विकत नाहीत। हे दूध पूर्णच्या पूर्ण ही त्यांची जी बिचडं आहेत, त्यांची जी वासरे आहेत, हे वासरे पीत असतात। आणि आपण पाहू शकता अतिशय तंदुरुस्त ही वासरे आहेत। एकही लिटर दूध कुठल्याही डेअरीला विक्री करत नाहीत। केवळ हा एक गोशाळा ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून केवळ आणि केवळ स्वतःच्या आनंदासाठी एक जनावरांवरती जे प्रेम आहे, गाय म्हणजे आपल्या माईचं रूप असते, या अनुषंगाने विनायकाने गेल्या 15 वर्षापासून हा छंद या ठिकाणी जोपासलेला आहे। आणि तोच छंद आणि त्याचा कुठलाही व्यवसायाच्या माध्यमातून रूपांतर या ठिकाणी होत नाही। केवळ आणि केवळ एका गायींकडे पाहिल्यानंतर जो आनंद मनाला मिळतो त्या आनंदासाठी ही सर्व त्यांची सेवा आहे। त्यांची मनोभावे सेवा आमचे प्रतापराव दररोज करत असतात। आपण पाहू शकता त्यांचं हे शेत आहे। या ठिकाणी जवळपास त्यांचा 30 एकरचा एकत्रित सातबारा या ठिकाणी आहे। मोठं शेड आहे, बाहेरसुद्धा गोडाऊन आहे, बाहेरसुद्धा गायी आहेत। आपण पाहू शकता या गोडाऊनच्या माध्यमातून या ठिकाणी भुसार धान्य या ठिकाणी ठेवलं जातं। गायीसाठी शुद्ध असा हौद आहे पाण्याचा। या ठिकाणी पाणी या गायांना पाजवले जाते। पुढे माळ आहे, ज्या माळामध्ये गायी दररोज सकाळी 11 पासून 5 वाजेपर्यंत सोडल्या जातात। आणि त्या ठिकाणी ज्याला आपण मुक्त जनावरांसाठी जे व्यवस्थापन असते ते व्यवस्थापन या ठिकाणी करत असतात। आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व पीक आहेत। या ठिकाणी पेरूची झाडे आहेत, आंब्याची झाडे आहेत, डाळिंबाची झाडे आहेत। हा छंद गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे चिरंजीव विशाल पाटीलसुद्धा या ठिकाणी जोपासत असतात। या ठिकाणी त्यांच्या सालगड्यांसाठी राहण्यासाठी सुंदर फार्म हाऊस आहे। आलेल्या अतिथींसाठी सुद्धा फार्म हाऊस आहे। दरवर्षी या ठिकाणी भजनाचा सुद्धा आनंद या ठिकाणी घेतला जातो आणि हे पाहुण्यासाठी फार्म हाऊस आहे। आणि पुढे नारळांच्या झाडं लावलेली आहेत, ज्या ठिकाणून येण्यासाठी मांजरमून रस्ता आहे। आणि विनायक पाटील व विशालदादा यांना सदैव झाडांचं फार आवड आहे, झाडांची फार आवड आहे। दरवर्षी 10-20 झाडे ते लावत असतात। आपण पाहू शकता ही 3 वर्षापूर्वी लावलेली नारळाची झाडे आहेत। ही आंध्र प्रदेशातून आणलेली रोपे आहेत। चिकूचं झाड आहे, छोटा ट्रॅक्टरसुद्धा आहे। आणि हा सर्व जो फार्म हाऊस आहे आदरणीय विनायकराव बाबूराव पाटील शिंदे यांचा आहे। फुलांची सुद्धा झाडे आहेत देवपूजनासाठी। आपण पाहू शकता पुढे सुद्धा आज या ठिकाणी दुग्ध संकलन केंद्र मांजरम यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप शेतकऱ्यांसाठी ओम पाटील गायकवाड करत आहेत। त्या अनुषंगाने या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे।